नमस्कार मित्रांनो, आपल्या देशातील गोरगरीब जनतेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत। या योजनेमार्फत भरपूर असे लाभार्थी लाभ सुद्धा घेत आहेत। आपल्या देशातील काही कुटुंबाची परिस्थिती अशी आहे की त्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा वेळेवरती मिळत नाहीये। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या मोफत अन्नधान्य रेशन कार्डावरती पुरवलं जात आहे। या रेशन कार्डावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून गहू असेल, तांदूळ असेल, डाळी असेल, तेल असेल, रवा असेल, या व्यतिरिक्त काही धान्य सुद्धा दिले जात आहेत। या धान्याचा लाभ प्रत्यक्षात जे लाभार्थी या ठिकाणी व्यवस्थित आहेत, जे लाभार्थी करेक्ट आहेत, असे लाभार्थी घेतच आहेत। परंतु यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार सुद्धा झालेला आहे। म्हणजेच बनावट रेशन कार्ड बनवून भरपूर असे लाभार्थी लाभ सुद्धा घेत आहेत। यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे। 2025 मध्ये जर आपलं रेशन कार्ड या ठिकाणी टिकवायचं असेल, आपलं रेशन कार्ड जर ठेवायचं असेल, आपलं रेशन कार्ड जर बंद होऊ द्यायचं नसेल, तर आपल्या रेशन कार्डला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। आता ई-केवायसी करण्याची जी प्रक्रिया आहे तुम्हाला कोणत्याही ठिकाणी करता येणार नाही। ज्या ठिकाणी रेशन दुकानदार आहे, त्या ठिकाणी रेशन म्हणजेच कोटेधारक आहे, त्या ठिकाणी जायचं आहे। त्या मशीनवरती आपला अंगठा लावूनच तुम्हाला केवायसी करता येणार आहे। ज्या कुटुंबातील जेवढे लाभार्थ्यांची केवायसी होईल त्याच कुटुंबातील तेवढ्याच लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळणार आहे, अन्यथा हे रेशन धान्य मिळणार नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून एक आव्हान सुद्धा जारी करण्यात आलेला होता। 31 डिसेंबर पर्यंत जे लाभार्थी ई-केवायसी करतील अशाच लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून हे धान्य मिळेल, अन्यथा त्यांना या ठिकाणी या योजनेपासून बाद केला जाईल, असा सुद्धा आव्हान करण्यात आलेला होता। भरपूर लाभार्थी ई-केवायसी सुद्धा केलेले आहेत। आता ई-केवायसी करण्याची जी अंतिम मुदत आहे यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। फेब्रुवारी 2025 पर्यंत जे लाभार्थी ई-केवायसी करतील म्हणजेच आपल्या रेशन कार्डला आधार कार्ड जोडतील अशाच लाभार्थ्यांचे रेशन कार्ड पुढे चालू असणार आहे, अन्यथा त्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे। याचे मुख्य कारण म्हणजे जे लाभार्थी गैरव्यवहार करत आहेत, जे बनावट सिद्धपत्रिका बनवलेले आहेत, ज्यांना या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळाला नाही पाहिजे, परंतु ते लाभार्थी भरमसाठ पद्धतीने या ठिकाणी त्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ सुद्धा घेत आहेत। ITR भरणारे लाभार्थी असतील, जे नोकरीला आहेत असे लाभार्थी सुद्धा लाभ घेत असतील। तुमच्या गावातील उदाहरण जर पाहायला गेला तर तुम्ही पाहू शकता आपल्या गावातील एखाद्या लाभार्थ्याला मोफत अन्नधान्य किंवा रेशन कार्डाचा लाभ मिळाला नाही पाहिजे, तरी सुद्धा आपल्या गावातील किंवा आजूबाजूतील लाभार्थी बिनधास्त त्या रेशन कार्डाचा लाभ घेत आहेत। मग अशा लोकांना या योजनेपासून दूर होण्यासाठी किंवा त्याचे रेशन कार्ड बंद करण्यासाठी ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे। आव्हान सुद्धा वारंवार केलं जात आहे। आता फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख फेब्रुवारी महिन्याची ठेवण्यात आलेली आहे। फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्याला ई-केवायसी करून घ्यायची आहे। जर बाहेर गावी तुम्ही कोणत्याही ठिकाणी असाल, सध्या कामानिमित्त जर गेला असेल तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये जायचं आहे, आपले आधार कार्ड घेऊन आणि त्या गावातील रेशन दुकानदारांना माझी रेशन कार्ड ई-केवायसी करायचे असं सांगा आणि त्या ठिकाणी अंगठा मारून तुमची ई-केवायसी करून घ्या। जोपर्यंत तुम्ही ई-केवायसी करणार नाही तोपर्यंत पुढील भविष्यामध्ये किंवा फेब्रुवारी 2025 नंतर तुम्हाला लाभ मिळणार आहे। जर ई-केवायसी तुम्ही नाही केलं तर तुमचं रेशन कार्ड तर बंद होणारच आहे आणि रेशन कार्डामधून ज्या व्यक्तींचं ई-केवायसी झालेली नाही आहे अशा व्यक्तींचं नाव सुद्धा हटवलं जाऊ शकतं आणि भविष्यामधून विविध योजनेचा लाभ सुद्धा रेशन कार्डावरती मिळणारे त्या लाभार्थ्यांना मिळू शकणार नाही। 2025 फेब्रुवारी ध्यानात ठेवा। फेब्रुवारी 2025 पर्यंत ई-केवायसी करून घ्या, म्हणजेच आपल्या रेशन कार्डाला आधार कार्ड नक्की कन्फर्म जोडून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।